आणि मूर्तिकार संघटनांचे पदाधिकारी कृष्ण कुंजवरती राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि मूर्तिकार संघटनांचे पदाधिकारी हे कृष्ण कुंजवरती आपल्या मागण्यांसाठी राज ठाकरे यांच्याशी सध्या चर्चा करतानाची दृश्य। मूर्तिकार संघटनांचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला सध्या त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी आल्याचं कळतंय। मूर्तिकारांच्या विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी राज ठाकरे यांच्यासोबत सध्या त्यांची चर्चा ही सुरू असल्याचं कळतंय। पेणवरून हे सगळे मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि पेणच्या मूर्तिकारांच्या विविध मागण्या आहेत आणि याच मागण्यांना घेऊन ते राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी आले। बघायला खूपच वाईट असतं, अत्यंत विदारक असतं। अशा वेळेला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला शाडूच्या गणपतीमध्ये मागे बनवणं, मातीचं बनवणं हे जास्ती संयुक्तिक असेल असं तुम्हाला या सगळ्या अख्ख्या चित्राबद्दल तुम्हाला निश्चित सांगतो। कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुम्ही आजपर्यंत आपण करत आलो, पण त्याचे परिणामही दुष्परिणामही आपण बघत आलो सगळ्या गोष्टी। मला असं वाटतं त्यात काहीतरी वेगळा मार्ग तुम्ही काढला पाहिजे की ज्या समुद्रात किंवा नद्यांमध्ये देखील आणि तुमचं कामही सोयीचं होईल। प्लास्टरच्या वेळेला फक्त त्याला जास्त वेळ लागतो आणि प्लास्टर मुळात प्लास्टर म्हणून प्रदूषण करणारा घटक आहे का? प्रश्न असा आहे की हा काय फक्त एकट्या तुमच्या मूर्त्यांमुळेच फक्त देशभरामध्ये पोल्युशन होतं अशातला काही भाग नाही, बरोबर आहे? त्यातला हा पण एक भाग आहे आणि त्याच्यावरती जर समजा तुम्ही एकमताने कुठेतरी विचार करून जर त्याच्यावरती काही मार्ग काढता आला तर बघा, पहिली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तर हे अशा काहीतरी गोष्टींमध्ये उद्या परत चीनमधनं काहीतरी येईल, कळलं का? की जे विरघळतं आणि मध्ये लोकांना काय त्या पोल्युशन नकोय, लक्झरी घरी आणतायत, तयार मूर्ती त्या सगळ्या होतील। त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी यातनं वेगळा विचार करणं आवश्यक आहे। कसं आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आज आपण वाहतुकीच्या दृष्टीने बघितलं, पेंटिंगच्या दृष्टीने बघितलं किंवा त्या आपण स्थापना करतो त्या दृष्टीने मोठ्या मूर्त्या तर मातीच्या मूर्ती आपल्याला तेवढ्या आपण प्रोडक्शन करू शकत नाही। आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या पूर्वी जी परिस्थिती होती की एखाद्या घरामध्ये ज्या मूर्ती बसायच्या, पण आज विभक्त परिस्थितीमुळं घराघरात मूर्त्या बसतात आणि त्याचं प्रोडक्शन आज लाखो, मला वाटतं त्या एका पेण तालुक्यातून नुसत्या लाखो मूर्ती आहेत आपल्या राज्यामध्ये आणि इतर संबंधित राज्यामध्ये। त्याच्या पुढे अजून जाऊन अमेरिकेसारख्या देशात सुद्धा आपल्या मूर्ती एक्सपोर्ट असतात। तर एक्सपोर्टच्या दृष्टीने आणि वाहतुकीच्या दृष्टीने सुद्धा ह्या आपल्या ज्या प्लास्टरच्या मूर्ती एक्सपोर्टचा प्रॉब्लेम मला काही दिसत नाही, कारण नद्यांमध्ये आणि समुद्रामध्ये काही विसर्जन करू देतो, बाकीच्या घरामध्ये कुठेही होणार नाही। विषय राहिला फक्त आपला महाराष्ट्राचा। मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या मूर्त्यांचा विसर्जनाचा विषय असेल तर ते मला असं वाटतं की तुम्ही मी तुम्हाला आता काय सांगतोय ऐका, तुम्ही एक वेगळा विचार करून बघा, होतंय का, जमतंय का? तशी गोष्टच नाही। धोका सांगून ठेवतो, धोका बाहेरून जर परदेशातनं जर उद्या मूर्त्या आल्या तर तुम्ही त्याला काहीही करू शकत नाही। प्रश्न असा आहे की हा मुंबईमध्ये प्रश्न येतो, हजारो गावांना तलावांना मूर्ती येतात, कधी त्यांची उलटं म्हणणं होत काहीच कारण हजारो गावांना त्या मूर्ती विसर्जन होतात, आधी समुद्रात होतात, नद्यांना होतात, तिथे कुठे फक्त मुंबईचा एक असा प्रश्न आहे चौपाटीचा, त्या मूर्ती तिथे दिसल्या जातात, त्या भक्तीला ते विसर्जन होतं आणि मूर्ती काय वेगळं त्या होतं। पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं आले तुम्हाला केंद्र सरकारचं पोल्युशन त्यांनी मार्गदर्शक दिली आहे 10 लाख काय केलं तुम्ही? आदेश दिले आम्हाला 4 फुटी मूर्त्या बनवल्या, 4 फूट आणि त्यानंतर प्रश्न केला का पालिकेने असे निर्णय घेतला घरच्या घरी विसर्जन, या 4 फुटाच्या ज्या मूर्त्या बनवल्या त्याही तशाच राहिल्या, 2-1.5 फुटालाच मागणी आली आणि जवळजवळ सगळे कारखाने तशीच्या तशा बनवून
कागदाच्या याला. पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यावरती भर देणं गरजेचं असल्याचं राज ठाकरेंनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. प्लास्टरच्या मूर्तींना पर्याय देण्याच्या राज ठाकरेंनी सूचना दिलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. कृष्णात, पेंडसे मूर्तिकार राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवरती दाखल झालेले आहेत. सध्या त्यांची चर्चा सुरू आहे. या संदर्भात अधिक अपडेट्स. पेंडचे मूर्तिकार तर आहेच, त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्णकुंज या निवासस्थानी आलेले आहेत. आणि जी पीओपीच्या ज्या मूर्तींच्या संदर्भात जी बंधनं केंद्र सरकारनं घातलेली आहेत, ज्या गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत, त्यातून सुटका मिळावी आणि ज्या पीओपीच्या मूर्ती पूर्ववत तयार केल्या जात होत्या तशाच पद्धतीनं तयार करण्याची परवानगी मिळावी, अशा प्रकारचं एक मागणी त्यांची सरकारकडे आहे. आणि तीच मागणी घेऊन राज ठाकरे यांच्याकडे ते आलेले आहेत. आणि यातून मार्ग काढण्याचे ठाकरे यांनी त्यांना घातलेलं आहे की निवेदन त्यांना दिलेलं आहे की यातून मार्ग काढावा. परंतु राज ठाकरे यांनी देखील सांगितले की यापुढे पर्यावरणपूर्वक मूर्ती ज्या आहेत त्या तयार करणं गरजेचं आहे, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. परंतु या नक्कीच पीओपीच्या मूर्तीच्या संदर्भात जो सध्या वाद सुरू आहे किंवा जी बंधनं घातली गेलेली आहेत खास करून केंद्र सरकारकडून, त्याच्या संदर्भात ही निवेदनं दिली जात आहेत. नक्कीच धन्यवाद कृष्ण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. विविध मागण्यांबाबत राज ठाकरेंसोबत सध्या चर्चा सुरू आहे. प्लास्टरच्या मूर्तींना पर्याय देण्याच्या राज ठाकरेंनी यावेळी सूचना दिल्या आहेत. मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवरती दाखल झालेत. ठाण्याच्या सोहळ्यात आणि याच्यात विघटन केलं ना, पुणे महानगरपालिकेने तो प्रोजेक्ट केला, एनसीएलच्या शास्त्रज्ञांना घेऊन केला. एनसीएलचे शास्त्रज्ञ दगडूशेठ मंडळ महानगरपालिका संयुक्त विद्यमाने त्यांनी तो प्रोजेक्ट केला. त्या प्रोजेक्टमध्ये खायच्या सोडा मूर्तीच्या बाजूने का खायचा सोडा पाण्यात टाकला म्हणजे मूर्ती टाकली तर त्याचं विघटन होतं. ते अगदी 48 तासांमध्ये. मग असे काही सगळे पत्र व्यवहार करून काही माहिती आम्ही गोळा केली की बाबा विज्ञाननिष्ठ दृष्टीने पीओपी हे मटेरियल चुकीचं ज्या पद्धतीने किंवा प्रदूषण ज्या पद्धतीने म्हणते तर ते तसं नक्की आहे का. तर मग प्लास्टरचा लॅब घेतला असेल किंवा महानगरपालिकेने असे काही केलेल्या उपक्रमांचं प्रिंट असेल तर ते केलं किंवा प्लास्टरचं रिसायकलिंग आपले बायोमेट्रिक लॅबमध्ये दोन गाईडलाईन म्हणून एक शास्त्रज्ञ तर त्यांचं त्या पद्धतीचं डॉक्युमेंट घेतलेलं आहे. नंतर संदीप जोशी, प्रमोद मोगे यांसारखे जे शास्त्रज्ञ त्यांनी या पीओपीवर नेमकं कशा प्रकारे काम केलं तर पीओपी तसं चुकीचं आहे का तर नाही आहे. तर पीओपी जलशुद्धीकरणासाठी वापरतात. मग पीओपी प्रदूषण आपण जे म्हणतोय ते नेमकं कसं आणि ते होत नाही ऍक्च्युली आता ते पुढं तरी सिद्ध करावं लागेल किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून ते सिद्ध करावं लागेल. अशा पद्धतीने आम्ही सगळी डॉक्युमेंटरी जमवतो आणि आमचं म्हणणं कसं आहे की आता याच्यात आमचा आवाज कुठेतरी फार कमी पडतोय किंवा आमच्या आवाजाला काही कोणी धाड लागू द्या. आता समजा आम्ही तुमच्याकडे फार आशेने या दृष्टीने आलो की ह्यातली विज्ञाननिष्ठता जपायची, पर्यावरणपूरकता पण जपायची आणि हे सगळं करून हे व्यवसाय टिकेल कसा याच्या दृष्टीने सगळा प्रयत्न करायचा. पण आमच्या मागे असं कोणीतरी हवंय की आम्ही कितीही ओरडलं जीव मोकलून तर त्याचा काय उपयोग होणार नाही की त्या पद्धतीने बनवणाऱ्यांचा आवाज ऐकला जात नाही ना. आणि साहेब कसं होतं माहिती आहे आणि ह्याच्यातल्या आपण म्हणतो ना या पर्यावरणप्रेमी संस्था ह्या नेमकं काय करतात तर कदाचित त्या मूर्त्या अशा दिसतात ही चूक आहे. या अगोदर 2011 साली पण दाभोळकरांनी जेव्हा केस लावली होती आणि त्याच्यात ऍक्च्युली कोर्टानं असा आदेश दिलेला होता की स्थानिक स्वराज्य माझा अंधश्रद्धा वगैरे हा विषय नाही. प्रश्न असा आहे की हा किनाऱ्यावरती मूर्ती श्रद्धेचा जास्ती विषय. कोर्टाचा निकाल कसा होता त्याचा कोळी बांधवांच्या हातून केलं पडावामध्ये तर तो पाण्यात जाईल त्याचा प्रश्न येत नाही ना. विसर्जन व्यवस्थेवरच काम करावं असं कोर्टाचं हजारो गावांना असं कधीही प्रसंग येते की ते मूर्त वर आहे आजपर्यंत कधी प्रदूषण तलाव असतात त्याचे लिलाव होतो. आम्ही वर्षानुवर्षी त्याची मच्छी पण कधीही होतच नाही आणि ते अजूनपर्यंत तरी ती पाण्याला हानिकारक नाहीच आहे. आता या सीझनमध्ये या गणेशोत्सवामध्ये बऱ्याच वर्षी पीओपीच्या मूर्ती 400-500 त्या नगामध्ये मी बनवल्या होत्या. परंतु काही अर्ध्या रस्त्यामध्ये त्या म्हणजे विभागल्या काही कडे पडले कारण टेम्परेचर जास्त असलं की कधी कधी कलर मारला पण डायरेक्ट पूर्णपणे खाली पडतो. आणि सर आमच्या असं कानावर आलं की अंबानीकडनं घेतले होते गणपती लालबाग सागर पंचायत काढून त्यांनी गणपती उचलता त्यांच्या शेवटच्या मागचा गणपतीचा हात तुटला त्याच्यामध्ये 5 पीओपीचा गणपती घेऊन गेले.
मस्त साधं पाण्याला मला आता सांगत होते. ती अडचण आहे असं ते थोडं मातीची मूर्ती एकदम कुठली सर बोलावता येत नाही. कुणाचे मन त्यांचं हे होतंय की बाबा माझ्या हातून मूर्तीला श्रद्धेचा भाग आहे ना, तो शाडूची अडचण तशी तो एक काम करतो की विसर्जनाचे काय इतर मार्ग होतील तुम्ही जर सरकारशी बोलतो कोणी लोक असेल सरकारशी साहेब याच्यावरती एक अजून एक करतोय जे आपण आपल्या प्रत्येक वार्डामध्ये कृत्रिम तलाव निर्माण करतो ना, त्याच खर्चामध्ये जर कोळी बांधवांचे तलाव घेऊन ते जर समुद्रामध्ये विसर्जन केले ना तर हा विक्रमगतीचा प्रश्नच येणार नाही. कसं म्हणजे काय वेगवेगळे लोकांना समुद्रावरती जावंसं वाटत नाही, खूप गर्दी असते, मला घेऊन जाता येत नाही, त्याच्यासाठी महाराष्ट्रातून आता सध्या आलेच आहोत सर्व, पण पेण तालुक्यातून आम्ही आज जवळजवळ लाखो मूर्त्या पेण तालुक्यात तयार झाल्या, लाखो पॅलेस. आणि जर पेण तालुक्यात जर लाखो पॅलेसवरती तसं जर हे बंधन आली तर मला वाटतं आजच्या घडीला मग त्याच्यामध्ये बहुतांश आपला सुशिक्षित बेरोजगार होते आणि ती एवढी बेकार परिस्थिती निर्माण होईल की त्यांना रोजगार उपलब्ध होणार. आणि हे चालू राहायला पाहिजे कशा दृष्टीने आणि यातून 100% आपण मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रश्न असा आहे ना, एक मार्ग तर काढूच आपण. तुम्हालाही सांगतोय, तुम्हाला दुसरा कुठचा मार्ग सुचतोय का ते पण तुम्ही पण एकदा चेक करा. साहेब आता याच्यामध्ये सध्याचं गणपती बनवतात ना ते विसर्जन केल्यानंतर पाण्यावर आणतात आणि त्याचं प्रदूषण पण आहे, त्याला ते केमिकल वापरतात, त्याच्यामध्ये पण प्रदूषण मला काय सांगतो त्यातलं मला कळलं. बरोबर आहे, तुम्ही जर एकदा विचार तर करा याच्यावरती की बाबा याच्यावरती आपल्याला मार्ग काढता येईल का. मी लगेच तुम्हाला काही याच्यावर दुसरा काही मार्ग निघतोय का. त्याचबरोबरीने मी सरकारमध्ये संबंधित जे कोण व्यक्ती असेल त्यांची विचार करतो की बाबा ह्याला विसर्जनाचे दुसरे काही मार्ग समुद्रावरती होतील बरोबर. त्यांना एकदा विचार करतो, तुम्ही एकदा विचार करा. कारण 2000 काय शेवटी बघा गणपती हे येणारच बरोबर आहे. असं कुठचंही सरकार नाही सांगू शकत की तुम्ही गणपती आणू नाही शकत. मला असं वाटतं की त्यातला कुठला मधला मार्ग तुम्हाला काही सुचतोय का बघा. तोपर्यंत बाकी ते त्यांच्याशी बोलून घेतो, त्यांची वेळ ठरवतो. तुम्ही एकदा 5,000 रुपये आपले एवढे नाही 5,000 लावून घ्या आणि बोलून घ्या त्यांच्याशी. आमचे बाळानंदकर सगळे तुमच्याबरोबर. कारण 2011 मध्ये पण तसंच म्हटलेलं होतं की विसर्जन व्यवस्थेवर काम करा. ही 4 फुटी 2 फुटी आता जर मूर्ती झाल्या तर ते सगळे मूर्ती तशाच राहिले. 60-65 कोटीचं करले पेनच्या मूर्ती त्याच्या बाबतीत जो काय शासनाकडून त्यांना सुविधा करायची तसे शेतकऱ्यांना वगैरे कोणाची बँकांची जवळजवळ 5 ते 6 बँका आहेत, सगळ्या बँक आहेत आणि त्याच्यातून सगळे कारखानदार कर्ज जवळजवळ 60 ते 65 कोटी कर्ज. संघटनेचे पदाधिकारी कृष्णकुंजवरती राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी ते सध्या राज ठाकरेंसोबत चर्चा करत आहेत. त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी तुम्ही आम्हाला आता तुमचा आमंत्रण भेट दिला त्यामध्ये खूप आभार मानतो आणि कौतुक करतो. राजसाहेब ठाकरेंचा विजय असो, राजसाहेब ठाकरे साहेबांचा विजय असो. लाईट डाऊन करना मी
मला कळलं ना मग बस भरून कोण आले. पेणच्या मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी कृष्ण कुंजवर्ती राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी या ठिकाणी राज ठाकरेंजवळ चर्चा केलेली आहे. नव्या पर्यायांचा लवकरच विचार करा असा सल्लाही राज ठाकरेंनी त्यांना दिलाय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या टाळा आणि नवीन कोणता तरी पर्याय स्वीकारावा असंही राज ठाकरे यांनी त्यांना सल्ला दिलेला आहे. पेणचे मूर्तिकार राज ठाकरेंच्या भेटीला आले आणि सध्या ते राज ठाकरेंसोबत त्यांच्या मागण्यांना घेऊन चर्चा करताना पाहायला मिळत आहेत.